नमस्कार, मी प्रणिता बोरसे. समृद्ध महाराष्ट्र या आपल्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. आता नजर टाकूयात आठवड्यातील महत्त्वाच्या घटना आणि सरकारने घेतलेल्या प्रमुख निर्णयांवर. चला पाहूयात. तर महाराष्ट्रातील उद्योगांसंदर्भात 17 मोठे करार. टॅरिफ वॉर सुरू असतानाही राज्यात मोठी गुंतवणूक आलेली आहे. 17 करारांच्या माध्यमातून महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक येणार आहे. 5 करार पुणे विभागात, 6 करार विदर्भात. 17 करारांमुळे मोठा रोजगार निर्मित होणार असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय. राज्यामध्ये गुंतवणुकीच्या संदर्भात 17 करार आपण केलेले आहेत. या 17 करारांच्या माध्यमातून जवळपास 34,000 कोटी रुपयाची गुंतवणूक ही महाराष्ट्रामध्ये येते आहे आणि जवळपास 33,000 नवीन एम्प्लॉयमेंट ही महाराष्ट्रामध्ये जनरेट होते. देशातील पहिलं प्रायोगिक तत्वावरील विकसित केलं जात असलेलं स्मार्ट इंटेलिजंट गाव सातनवरी या गावात उभ्या केल्या जात असलेल्या सोयी सुविधांचा शुभारंभ आणि काहींचं भूमिपूजन नुकतंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलंय. या निमित्तानं एक क्रांतिकारी पाऊल महाराष्ट्र सरकारनं या सातनवरी गावातून टाकलंय. हळूहळू 18 प्रकारच्या विविध सोयी या गावात आपण उपलब्ध करून देणार आहोत. महाराष्ट्राच्या प्रत्येक तालुक्यात अशाच पद्धतीनं किमान 10 गावं म्हणजेच पूर्ण राज्यात तब्बल 3,500 गावांना स्मार्ट आणि इंटेलिजंट बनवलं जाणार आहे, अशी मोठी घोषणाही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली आहे. माननीय प्रधानमंत्री महोदयांचं जे दुसरं स्वप्न होतं, आत्मनिर्भर भारत, विदेशावर अवलंबून असलेला भारत नाही, आपल्या देशातल्या वस्तू वापरणारा भारत, ते स्वप्नही पूर्ण होणार होतं. आणि म्हणून लगेच आम्ही त्यांना सांगितलं, पायलट प्रोजेक्ट तुम्ही हातामध्ये घ्या. आणि मग हा पायलट प्रोजेक्ट कुठे घ्यायचा, तर अर्थातच तो नागपूरला घ्यायचा. आणि मग नागपूरमध्ये कुठे घ्यायचा, तर तो सातनवरीला घ्यायचा. अशा प्रकारचा निर्णय आपण केला. मुंबईतून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात जाणाऱ्या कोकणवासियांसाठी सागरी प्रवासी जलवाहतूक मार्गास मान्यता देण्यात आली आहे. मुंबईपासून या मार्गावर प्रवासी सागरी जलवाहतूक प्रथमच सुरू होत असून हे क्रांतिकारी पाऊल ठरणार आहे, असं प्रतिपादन मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणेंनी केलंय. माझगाव भाऊचा धक्का येथे M2M प्रिन्सेस या रोरो कंपनीची प्रवासी वाहतूक सेवेसाठी पूर्व तयारीची पाहणीही करण्यात आली आहे. सागरी जलमार्गाद्वारे रत्नागिरी जिल्ह्यात जाण्यासाठी 3 तास तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात जाण्यासाठी 5 ते 6 तास इतका अवधी लागणार असून कोकणवासियांच्या प्रवासाच्या वेळेतही मोठी बचत होणार असल्याची माहिती मंत्री नितेश राणेंनी दिली आहे. आमच्याकडे सगळ्या परवानग्या आहेत, पण आम्ही काही दिवस सप्टेंबर 1 या 2 तारखेपर्यंत आम्ही थांबण्याचं ठरवलेलं आहे. एकदा समुद्राची परिस्थिती चांगली झाली, मग आम्ही ही M2M सर्व्हिस, M2M प्रिन्सेसची सर्व्हिस ही कोकणवासियांसाठी आणि महाराष्ट्राच्या लोकांसाठी आम्ही सुरू करणार आहोत. तर राज्यात कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AI ला प्रोत्साहन देण्यासाठी या वर्षीच्या अर्थसंकल्पात 2 वर्षासाठी 500 कोटी रुपयांची तरतूद केली होती. या तंत्रज्ञानाचा फायदा आणि गरज पाहता पुढील काळातही आवश्यक ती तरतूद करण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केली. श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना भवानीनगर मार्फत श्री छत्रपती मंगल कार्यालय येथे आयोजित शेतकरी मेळावा, त्या अंतर्गत ऊस शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर या विषयावरील मार्गदर्शन आणि कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. तसेच कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंनी AI ची जोड देत कृषी उत्पादन वाढवण्याचा सल्ला दिलाय. ज्या शेतकऱ्यांना जे आपले पारंपरिक शेती जे करतात त्यांनी कुठेतरी आता आधुनिकीकरण करणे आणि नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून एक चांगल्या प्रकारे शेतीमध्ये उसाचा विषय, उसाची शेती असू द्या, इतर कुठल्याही फळबाग असू द्या, त्यामध्ये शेतामध्ये चांगल्या प्रकारचं नवीन तंत्रज्ञान वापरून कसं उत्पादन घेता येईल, चांगल्या प्रकारचं जसं उत्पन्न मिळेल, यासाठी आजचा हा परिसंवाद आयोजित केलेला आहे. 26 ऑगस्ट रोजी नांदेड मुंबई वंदे भारत एक्सप्रेस नांदेड रेल्वे स्थानकातून धावली आहे. या रेल्वे गाडीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयातून ऑनलाईन पद्धतीनं हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केलाय. ही ट्रेन आता नांदेडहून मुंबईपर्यंत अवघ्या 9 तास 25 मिनिटात पोहोचणार आहे.
त्यामुळे 610 किलोमीटर अंतराचा प्रवास वेळेत लक्षणीय बचत होणार आहे. यंदाच्या गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या नागरिकांना राज्य सरकारकडून मोठा दिलासा मिळाला. कुठल्या टोल नाक्यांवर वाहनांना टोल माफी मिळणार आहे त्याची माहिती सरकारकडून जाहीर करण्यात आली होती. ही टोल माफी मिळवण्यासाठी काय करावं लागणार याची माहितीही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली होती. 23 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर या कालावधीत मुंबई बेंगळुरू राष्ट्रीय महामार्ग, मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीतील रस्त्यांवरील टोल नाक्यांवर गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या तसेच येणाऱ्या वाहनांना आणि एसटी बसेसना टोल माफी मिळाली. आणि समृद्ध महाराष्ट्राच्या आजच्या या भागात एवढंच. पुन्हा भेटूया